आज होळी आहे आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आमच्या सर्वांकडनं होळीच्या हार्दिक शुभेच्छा. अच्छा, हार्दिक शुभेच्छा. हाय, हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ. तर आज आहे होळी आणि बोलू द्या ना मला. हे बघा, हे बघा, ही पूर्णाची पोळी खातो. पूर्णाची पोळी तू नाही. पूर्णाची पोळी म्हणजे मी नाहीये. नाही. असं नाही हो म्हणा. आता बोलूनच गेले होते तर बोलले असते तू ना. पण पूर्णाची पोळी आवडते. तर आज होळी आहे आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आमच्या सर्वांकडनं होळीच्या हार्दिक शुभेच्छा. अच्छा, हार्दिक शुभेच्छा. आणि त्याच निमित्ताने ना, आणि तुम्हाला माहिती मी मम्मीकडे होते आणि मी सण आहे त्यामुळे मी आली आहे. आपल्याला होळी करायची आहे दारासमोर. तर मी काय काय करणार आहे ते तुम्ही बघत राहा. आणि आता चाललो आहे आम्ही गावात. तर काय कामासाठी चाललो आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. तर मिस्टर आणि मी चाललेलो आहे. तर चला बघत राहा. आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे. स्किप न करता पूर्ण बघा. तर चला, आता मी मिस्टरांसोबत गावात चालली आहे. आणि मागच्या वर्षी आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं त्यामुळे तुम्हाला माहिती नसेल, पण मागच्याही वर्षी आम्ही होलिका दहन केलेलं. तर असं म्हणतात की एकदा होलिका दहन केलं ना तर कमीत कमी 3 वर्ष किंवा 5 वर्ष असं आपण करायचंच. पण ह्या वेळेला आई दुकानावर होत्या आणि अमोल भाऊ आणि ऋतुताई पण देवदर्शनासाठी बाहेर गेलेले आहेत आणि मी माहेरी होते. पण तरीही म्हटलं खंडन होऊ नये यामुळे मग मी पुन्हा घरी आले. आणि तुम्हाला माहितीच आहे माझं माहेर आणि सासर एकाच गल्लीत आहे त्यामुळे मग मला सोयीस्कर पडतं. कधी इमर्जन्सी यायचं असेल तर मग मी येऊन जाते. तर मग होलिका दहन करायचं होतं तर मी मिस्टरांना बोलली की आपण खंडन नाही करू द्यायचं, आपण करू. तर मग त्यामुळेच आम्ही गावात आलो आणि गावात तुम्ही बघितलं आम्ही हे घेतलं, हार फुलं वगैरे घेतली आणि पूजेचं थोडंफार साहित्य. आणि होलिकेच्या मधोमध उभं करायला हे उसाची बांडी लागते तर तीही आम्ही गावातून घेतली. आणि घरी येता येता थोडाफार आम्ही भाजीपालाही घेतला. आणि एका ठिकाणी आम्हाला रामफळ दिसले. तर उद्या आहे धुलीवंदन आणि आमच्याकडे उपवास करू जेवणाची प्रथा असते तर त्यासाठी आम्हाला रामफळ पाहिजे होतं तर तेही घेतलं. त्यानंतर आम्ही मिस्टरांच्या मामाच्या घरी आलो तर तिथे त्यांनी भरपूर अशा गौऱ्या आणलेल्या होत्या. आणि तुम्हाला माहितीच आहे होलिका दहन करण्यासाठी गौऱ्या लागतातच. तर मिस्टरांनी त्यांना गौऱ्या दिल्या. त्यांची शेती आहे आणि त्यांनी सगळ्यांसाठी गौऱ्या आणलेल्या होत्या. तर मग 7 गौऱ्या मिस्टर घरी घेऊन आले. आणि घरी आल्यानंतर मग बऱ्यापैकी म्हणजे 5:30 वाजलेले. तर सायंकाळची वेळ झाली होती. तर म्हटलं चला झाडझूड करून घेऊ. साफसफाई झाली घरातली. त्यानंतर मी बाहेरचंही अंगण वगैरे स्वच्छ झाडून घेतलं. आणि इथे आपल्याला अंगणामध्ये सडा मारायचा होता. असं म्हणतात की पाण्याचा सडा हा गाईच्या गोमूत्राच्या म्हणजे प्रमाणात असतो. तर सडा मारल्यानंतर आपल्या घराभोवती पॉझिटिव्हिटी येते. मिस्टर मला हसत होते, तू असा काय सडा मारते, मग मी तुला मारून दाखवतो. त्यांनी ग्लास घेतला आणि पुन्हा एकदा सडा मारला. पण मला इतकं ओलं करायचं नव्हतं कारण मला रांगोळी काढायची होती. पण त्यांनी काय माझं ऐकलं नाही आणि संपूर्ण अंगण पूर्ण ओलं करून टाकलं. म्हटलं आता इतकं ओलंसं झालेलं आहे तर आपल्याला लगेच रांगोळी काही काढता येणार नाही. मग मी पुन्हा एकदा वरती गेली. वरती गेल्यानंतर स्वयंपाकाचीही तयारी करायची होती. मी त्यांना थांबवत होती की इतकं पाणी मारू नका. तरीही तुम्ही बघितलं माझ्यावरही त्यांनी पाणी उडवलं. मान पे किती खाली घालतो तो. ए सोनू, इकलं मम्मीकडे नको. इकलं इकलं ए सोनू. हो या मम्मीकडे नको बघू. हा ना, त्याला माहिती आता दूध देणार आहे. झोपातून उठला नव्हतो मग त्याच्यामुळं. आत्ताच आम्ही गावातून आलो आणि बऱ्यापैकी म्हणजे पूजेचं साहित्य वगैरे काही गोष्टी आणायच्या होत्या त्या घेतल्या आणि खाली सडा वगैरे मारून झाला तुम्ही बघितलंच. आणि आता इथं कुकरमध्ये ना डाळ लावली आहे. आपल्याला आज होलिकेला नैवेद्य दाखवायचा आहे पुरणपोळीचा. त्यामुळे इथं कुकरमध्ये डाळ लावली आहे आणि इकडे मी साराचा मसाला तयार करते. तर बघत राहा व्हिडिओ, खूप छान असणार आहे व्हिडिओ.
चला. आता होळीचा सण म्हटलं तर पुरणाचा नैवेद्य तर पाहिजेच ना, तर त्यामुळे आज आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यासाठी इथे मला कटाची आमटी करायची होती. त्यामुळे मी इथे मसाला तयार करत होती आणि एका साईडला डाळही लावली होती. तर तुम्ही बघताय त्यानंतर मी इकडे रांगोळी काढते. गॅसवर डाळ लावलेली होती आणि म्हटलं चला रिकामं बसायचं तर रांगोळी काढून घेऊ. सायंकाळची वेळ होती आणि दारासमोर रांगोळी असली तर जरा फ्रेश वाटतं. आणि तुम्हाला अजून एक सांगते की एकदा जर दारासमोर ही रांगोळी काढली ना तर ही 4 ते 5 दिवस चांगली टिकते आणि कोणी पुसायलाही येत नाही. त्यानंतर सायंकाळची देवपूजाही केली तर दारामध्ये दिवा लावतो आम्ही, तर त्यानेही पॉझिटिव्हिटी येते. तर इथे माझी छोटीशी रांगोळी काढून झालेली होती, तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर डाळ शिजली होती तर मी इथे डाळीचं पाणी काढून घेतलं कटाच्या आमटीसाठी आणि ही डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे. यामध्ये साखर आणि थोडीशी वेलची पूड टाकली आणि एका साईडला साराचा मसाला फ्राय करून त्यामध्ये कटाची डाळीचं पाणी टाकून मस्त इथे आपली कटाची आमटी रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघताय भाजीला छान असा मस्त तरंग आलेला आहे. तर आपल्याला पुरणाची पोळी करायची होती आणि त्यासाठी इथे मी कणिकही मळून ठेवली होती. तर कणिक मळण्यासाठी मी गव्हाचं पीठ कापडाने चाळून घेतलं, त्यामुळे छान अशी सॉफ्ट पोळी बनते. तर इथे तुम्ही बघताय तळणही करून घेतलं मी, कारण आपल्याला नैवेद्य दाखवायचा होता आणि लवकरात लवकर स्वयंपाक झाला पाहिजे. आणि जास्त काही घरामध्ये कोणी नव्हतं, फक्त आई आणि आजी, मम्मी आणि मिस्टर दोघं तिघंच होते, त्यामुळे जास्त काही तळण केलं नाही. आणि भजी फक्त नैवेद्यापुरतेच काढली 2-3, कारण सगळ्यांना गरम गरमच खायला आवडतं. म्हटलं चला जास्त काही करण्यात अर्थ नाही, त्यामुळे 2-3 नैवेद्यासाठी मी भजी काढली. आणि इथे तुम्ही बघताय हतक्याची फुलाची भजी बनवली होती नैवेद्यासाठी. आणि मग सगळ्यात लास्टला पुरणाची पोळी बनवली आणि पुरणाची पोळी तुम्ही बघू शकता एकदम टम्म फुगली होती. तर नैवेद्यासाठी बनवली आणि सर्वांसाठीच बनवली, कारण मग पुरणाच्या पोळीला नंतर गरम करता येते वाटलं तर. तर मग इथे फायनली माझा संपूर्ण स्वयंपाक झालेला होता आणि देवालाही नैवेद्य दाखवायचा होता. तर मग मी देवघरामध्ये देवांना नैवेद्य दाखवला आणि गणपती बाप्पांनाही नैवेद्य दाखवला. आम्हाला इथे होळी ची तयारी करायची आहे. होलिका दहन करायचं आहे आज आपल्याला. आणि इकडे बघू शकता तुम्ही आम्ही दोघे पिलू तिकलं बघ पिलू ए माझे सोनं बाळ, मस्त गारगार हवा आहे आणि मी पण मस्त रेडी झाली. माझा स्वयंपाक वगैरे सर्व काही झालं आणि देवाला नैवेद्यही दाखवलेला आहे. तर आता आपल्याला करायचं आहे होलिका दहन, त्याचीच आपल्याला तयारी करायची. आता मिस्टरना छोटंसं लाकूड बघताय तोडतं येतं की नाही आणि त्यानंतर आम्ही होलिका दहन करणार आहे. तर व्हिडिओ खूप छान असणार आहे, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर आमच्याकडे ही छोटीशी झाडाची फांदी होती, पण ही काय मिस्टरांना तोडता आली नाही. तर मी त्यांना बोलली की तोडायची काही गरज नाही, डायरेक्ट तुम्ही तशीच लावा. आणि ही मोठी फांदी असल्यामुळे काय झालं, होळी जास्त वेळ आपली पेटून राहते तर चांगलं वाटतं. तर त्यावर थोडेसे पेपरचे पानं, त्यानंतर सुकलेलं गवत आणि काही आपली लाकडाच्या पेटी होती एक, तर तीच मोकळी करून मिस्टरांनी ती साईडला लावली. त्यावर मग आपल्याला गवऱ्या वगैरे अशा लावायच्या होत्या साईडने. आजीच्या मानदेव बसलं अगं बाई, ते रांगोळी काढायला आणलं मी. गणेश गणेश तर आपल्या ह्या होलिकेमध्ये आपल्याला उसाची बांडी आणि एरंडाच्या एक फांटी असते, तिचा मान असतो, तर त्या दोन्हीही उभ्या करायच्या असतात. तर त्यांना उभं करण्यासाठी थोडा सपोर्टही द्यावा लागतो. पण मिस्टरांनी मस्त छान असं होळीला खूप छान लुक दिलं होतं, पुढे तुम्हाला बघायला भेटेलच. तोवर मी वरती गेली. वरती गेल्यानंतर आपल्याला पूजेचं ताटही रेडी करायचं होतं आणि इथे नैवेद्यही भरला मी होलिकेसाठी. आणि पुन्हा खाली येईपर्यंत मिस्टरांचं बऱ्यापैकी झालेलं होतं. तुम्ही बघताय त्यांनी छान अशा गवऱ्या रचून ठेवलेल्या आणि त्यावर गुलालही टाकलेला होता. आणि मला इथे म्हणताय बघा माझी छोटीशी भोळी बाबडी होळी, तर छान दिसते ना. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली छोटी आमची छोटीशी भोळी बाबडी 7 गौरांची होळी.
तर चला लवकरच आता आपल्याला होलिकाचे दहन करायचे आहे आणि त्यापूर्वी इथे आपण होलिकेला इथे आपण हार वगैरे घातला आणि फुलंही त्यांनी वाहिली. छोटी छोटी फुलं साईडने वाहिली आणि छान अशी आपली होलिका रेडी होती. तर त्याभोवती रांगोळी काढायची होती मला, तर मी साईडला सिंपल अशी रांगोळी काढली. पण ह्या वेळेला थोडेसे कलर मी भरलेले. मागच्या वेळेला फक्त सिंपल व्हाईट कलरनेच रांगोळी काढलेली होती, पण म्हटलं चला ह्या वेळेला थोडेसे कलर वगैरे भरू. तर कलर भरल्यामुळे जरा छान वाटतं आणि त्यावर रांगोळी काढली तर ती अजूनही उठून दिसत होती, तर छान वाटत होतं. तर मराठी महिन्यांनुसार हे आपलं वर्षाचं शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना आणि फाल्गुन महिन्याची सगळ्यात शेवटची पौर्णिमा. तर आता पुढचा महिना चैत्र आहे आणि लवकरच आपला गुढीपाडवा येणार आहे आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात होणार आहे. तर या होलिकेमध्ये आपल्या सर्वांच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, आळस, चिंता आणि निगेटिव्हिटी जळून खाक होते आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि चांगले आरोग्य लाभते. तर आपल्याला लवकरच होलिकेचे दहन करायचे आणि सर्व काही तयारी झाली होती. इथे मिस्टर तुम्ही बघताय कापूर टाकताय मध्ये, म्हणजे आपल्याला अग्नी पेटवायचा आहे. आणि या होलिके दहनामागे एक कथाही आहे, ती कथा पण मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. हिरण्यकशिपू नावाचा राजा होता. तो एक राक्षसी पुत्र होता आणि त्याला असं वाटायचं की सर्वांनी देवाची पूजा करण्याऐवजी माझी पूजा केली पाहिजे. पण त्याचाच मुलगा प्रल्हाद हा श्री विष्णू यांचा खूप मोठा भक्त होता. तर त्याला ते अजिबातही आवडत नव्हतं की आपला मुलगा श्री विष्णूंची पूजा करतो. तर त्याला या गोष्टीचा खूप जास्त राग होता आणि तो काही ना काही काही कारण काढून आपल्या मुलाला मारण्याचा प्रयत्न करत होता. पण ते प्रत्येक वेळी असफल होत होता तो त्या गोष्टींमध्ये. तर ह्या गोष्टीवर एक मूवी पण आलेला आहे नवीन, एक ॲनिमेटेड मूवी आहे. तर तो मी बघितला होता आणि ही कथा पण मी खूप आधी वाचलेली. तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, हिरण्यकशिपूला एक बहीण होती, म्हणजे तिचं नाव आहे होलिका. तर तिला अग्निदेवांनी वरदान दिलेलं की आग तुझं काहीही करू शकत नाही. तर ती बोलली की भाऊ मी तुझ्यासाठी एक काम करू शकते, मी प्रल्हादला माझ्या मांडीवर घेऊन अग्नीमध्ये प्रवेश करेल, तर मला काहीच होणार नाही आणि प्रल्हाद जळून खाक होईल. तर असं प्लॅनिंग दोघांनी केलेलं. तर जसं त्यांनी विचार केला तसं त्यांनी केलं, पण त्यांच्या विचारासारखं काही झालंच नाही. तर थोडंसं उलटच झालं. प्रल्हाद अग्नीमध्ये बसल्यानंतर श्री विष्णूंचं नारायणाचं नामस्मरण करत होता, त्यामुळे त्याला काहीही झालं नाही आणि होलिकेचं दहन होऊन गेलं. तर तेव्हापासनं होलिका दहन केलं जातं आणि असं म्हणतात की होलिकेमध्ये सर्वांचे दुःख, दारिद्र्य, चिंता, नकारात्मकता आणि वाईट विचार जळून खाक होतात. तर आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, आरोग्य सर्व काही चांगलं असावं यासाठी आपण होलिकेचं दहन करतो आणि जे वाईट विचार असतात, वाईट गोष्टी असतात, ते होलिकेमध्ये टाकून त्याचं दहन करायचं आणि पुन्हा एकदा नवीन जीवनाला सुरुवात करायची असं आहे. तर ही छोटीशी कथा मी तुमच्यासोबत आज शेअर केली आणि त्यासोबतच मी होलिकेची पूजाही केली. होलिकेमध्ये आपण जो पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे बनवतो तो मध्ये दहन करायचा, म्हणजे आहुती द्यायची असते त्याची, तो भाजला गेला पाहिजे असं म्हणतात आणि खोबऱ्याची वाटीही टाकतात. तर आम्ही दोघांनीही होलिकेचं चांगलं पूजन वगैरे करून देवदर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही लाडूलाही घेऊन त्यालाही दर्शन दिलं होलिकेचं. त्यानंतर आईंनीही पूजा केली आणि होलिका दहन हे सायंकाळी करावं लागतं, म्हणजे सूर्यास्तानंतर, म्हणजे जवळपास सायंकाळी 6:30 ते 8:30च्या दरम्यान करतात. तर फायनली इथे आमचं होलिकेचं दहन झालं आणि सर्व पूजा विधी सर्व व्यवस्थित पार पडला. लाडूलाही दर्शन भेटलं आणि छान असं स्वयंपाक, पुरणपोळीचं नैवेद्य सर्व काही झालं. त्यानंतर मला मम्मीच्या घरी पुन्हा जायचं होतं. तर काही ठिकाणी आज वेगवेगळ्या कलरच्या साह्याने होळी खेळली जाते, पण आपल्या नाशिक शहरामध्ये होळी खेळली जात नाही. तर रंगपंचमी साजरी करतात, तर त्याला अजून बराच वेळ आहे. तर चला आता मला मम्मीकडे जायचं आहे. तर आपला सण साजरा करून झाला आणि तीही वाट बघत होती. तर म्हटलं चला आता तिकडे जाऊ पुन्हा एकदा. तर मग इकडचं सगळं आवरल्यानंतर मी पुन्हा मम्मीकडे गेली लाडूसोबत. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. तुम्हाला सर्वांना आपल्या होलिकेचा सण कसा वाटला, पूजा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.